नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आजपासून सुरू झालेल्या दीपावलीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक आणि मनपूर्वक शुभेच्छा। या दीपावलीच्या निमित्ताने बाजारात असलेली गर्दी ही सर्व तज्ञांच्यासाठी अत्यंत काळजीचं कारण ठरली आहे। ही गर्दी टाळता आली असती का इथपासून अरे बाबांनो, किमान ऐका, गर्दीत जात असाल तर नियम पाळा इथपर्यंत सर्व प्रकारची चर्चा सर्व माध्यमांवर सुरू आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अत्यंत कळकळीनं वारंवार सांगतात की गर्दी टाळा। इतकंच काय तर मुंबईच्या महानगरपालिकेनं यंदाची भाऊबीज घरातच ऑनलाईन पद्धतीने साजरी करावी अशी विनंती सगळ्या भावा बहिणींना केली आहे। त्यांनी एक पाऊल पुढे टाकत भावांना इतकंही सांगितलंय की बहिणींना यावेळची ओवाळणी ऑनलाईनच द्या। दुसऱ्या बाजूला लोक काही ऐकताना दिसत नाहीयेत। मिळेल त्या मार्गाने लोक घरातून बाहेर पडतायत, मिळेल ते निमित्त काढून लोक दुकानात जातात, खरेदी करतात। ज्यांना खरेदी करायची नाही ते रस्त्यावर टवाळक्या करतायत। अशामुळे रस्त्यावरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे आणि हे सगळं यासाठी म्हणावं लागतंय कारण कोरोना अजून गेलेला नाही। पण हे माहित असून सुद्धा लोक अशी का वागतायत? लोकांच्या मनात कोरोनाची भीती संपलीये का? लोक रस्त्यावर येऊन एकमेकांशी भेटाभेटी करायला लागल्यानंतर सुद्धा कोरोनाचे रुग्ण तुलनेने कमी का सापडतायत? कोरोनाचे रुग्ण कागदावर कमी झाले आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह एक चिंता निश्चित आहे की अशा प्रकारची दिवाळीतली गर्दी ही सरकारी नियोजनाच्या अभावातून तर जन्मली नसावी। आणि जर तशा प्रकारचा अभाव असेल आणि गर्दी जन्माला आलेली असेल तर भविष्यात या गर्दीच्या एकूणच सरमिसळीतून काय होणार आहे? कारण थंडी वाढू लागली आहे, नवी दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे, यानंतरचा पुढचा नंबर मुंबईचा असेल असंही व्यक्त केलं जात आहे मत। तेव्हा आजची लक्षवेधीची चर्चा ही याच संदर्भात गर्दी गर्दी गच्च गर्दी। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ता अरुण सावंत, आपल्या सोबत तांत्रिक पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या दीपाली मोकाशी, तसंच आपल्या सोबत तज्ञांचं जे पॅनल आहे त्यामध्ये दोन वैद्यकीय तज्ञ आहेत, डॉक्टर अविनाश भोंडवे महाराष्ट्र IMS ते अध्यक्ष आहेत, डॉक्टर संतोष ढोले आरोग्य विश्लेषक आहेत आणि एक ग्राहक प्रतिनिधी या नात्याने आपल्या सोबत सचिन आडेकर जोडले गेलेले आहेत। चर्चेची सुरुवात ही मला ग्राहकांपासूनच करायची आहे आणि या निमित्ताने सचिन आडेकर, तुम्हाला माझा थेट प्रश्न आहे, तुम्ही सगळ्या ग्राहकांचे प्रतिनिधी आहात असं समजून उत्तर द्या की गप घरात बसा, बाजारासाठी फार गर्दी करू नका, अगदीच वेळ असेल घराबाहेर पडण्याची गरजच असेल तर किमान मास्क लावा, हात स्वच्छ ठेवा, घरात आल्यानंतर योग्य ती काळजी घ्या, इतकंच नाही तर आपापसात सुरक्षित अंतर पाळा, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत। पण तुम्ही लोक काय ऐकायला तयार नाही। तुम्हाला असं वाटायला लागलंय का? मी तुम्हाला याचा अर्थ वैयक्तिक विचारत नाहीये, ग्राहक म्हणून तुम्हाला विचारतोय सचिनजी, ग्राहकांना असं वाटायला लागलंय का की कोरोना गेला, आता काय कोरोना आमचं बिघडवू शकत नाही, या भूमिकेत महाराष्ट्रातला ग्राहक वर्ग पोहोचलाय का? कारण इथे ज्या वेगानं गर्दी वाढताना दिसतेय, शहरांच्या नावासकट येणारी दृश्य दिसतात, ती खरंच काळजी सांगतात आणि त्या काळजीतून ग्राहकांनी काहीतरी शिकलं पाहिजे। सचिनजी, निश्चितच आपण म्हणताय ते योग्य आहे, परंतु त्याच्यामध्ये एकच मला सांगायचंय की लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच लोक या ठिकाणी बाहेर पडली। याच्यामध्ये एक दिवाळी हा सगळ्यात मोठा सण आहे आणि या सणानिमित्ताने सगळेजण नवीन नवीन प्रकारची खरेदी करत असतात आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात बसून कंटाळली होती आणि त्यानंतर ते आता बाहेर पडलेत। आता सुद्धा लोक त्या पद्धतीने काळजी घेत आहेत, पण काही जे आजूबाजूच्या पुणे शहराच्या आजूबाजूचे जे लोक आहेत
जी पुण्याच्या गावांमध्ये राहतात आजूबाजूच्या, ती सुद्धा लोक पुण्यामध्ये खरेदीसाठी येतात मोठ्या प्रमाणावर आणि त्यांची देखील गर्दी या पुणे शहरामध्ये आहे. पुणेकर खूप बाहेर पडलेत असं प्रकार नाहीये, पण पुण्याच्या बाहेरून येणारे आजूबाजूच्या गावातली लोक ही लक्ष्मी रोड असेल, मंडई असेल, तुळशीबाग असेल या भागामध्ये खरेदीला मोठ्या प्रमाणावर येतात, कारण त्या भागामध्ये स्वस्त वस्तू मिळण्याचं एक साधन आहे, चांगल्या क्वालिटीचा माल तिथे मिळतो म्हणून त्या ठिकाणी येतात. म्हणून लोकांनी गर्दी केलेली आहे. पण निश्चितच सचिनजी, हे सरकारने सगळं तर्कासाठी जरी मान्य केलं तरी या वेळेला आपल्याला स्वतःची जबाबदारी कळायला हवी. डॉक्टर वारंवार सांगतायत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार कळकळीची विनंती करतायत, तरी पण लोक काय ऐकायला तयार नाहीत. लोक घराबाहेर पडतायत, बरं पडतायत ते पडतायत, बाहेर पडल्यानंतर ते नियम पाळत नाहीयेत. काय झालंय काय? तुम्ही मानसिकता सांगा. लोक स्वस्तात वस्तू मिळतात हे माहिती आहे, जिथे वस्तू स्वस्तात मिळतात तिथे ग्राहक येणार, हे जगातला नियम आहे. पण काळजी घेण्याच्या संदर्भात इतकी बेफिकिरी का दिसतीये? आहे लोकांमध्ये आता मानसिकता आहे. लॉकडाऊन मधली जी मानसिकता लोकांमध्ये होती तीच आता लोकांमधनं ती बाहेर पडले. लोक थोडीशी गाफील झालेले हे मात्र मान्य करायला लागेल की थोडेसे त्यांना असं वाटायला लागेल की कोरोना जे पेपरला रोजच्या रोज येते, रोज आपले अपडेट्स मिळत आहेत की कोरोनाचे रुग्ण कमी झालेत, त्यामुळे सुद्धा नागरिक बिंदास झालेले आहेत की बाबा आता कोरोना जवळजवळ संपलेला आहे, त्यामुळे ते बाहेर पडतायत. निश्चित निष्काळजीपणा आहे त्याच्यामध्ये, परंतु डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवे स्वतः पुण्यात स्थायिक आहेत, ते महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर भोंडवेजी, महाराष्ट्रातली परिस्थिती काही वेगळी नाहीये. विविध शहरांची चित्रच आता आपल्या डोळ्यासमोर स्क्रीनवर येत आहेत. तुम्ही कदाचित ती पाहू शकत असाल किंवा गेल्या काही दिवसांमध्ये त्या स्वरूपातल्या चित्रांची चर्चा तुमच्या आसपास नक्कीच झाली असेल. आयएमए महाराष्ट्राचं निरीक्षण काय? ही गर्दी उद्या काय आपल्या पदरात टाकणार आहे? एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण म्हणता त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे या सर्व शहरांमध्ये मोठी गर्दी आहे. फक्त शहरामध्येच नव्हे तर ग्रामीण भागात, मध्यम प्रतीच्या शहरांमध्येही गर्दी आहे. आज असं आहे की या गर्दीमध्ये आपण जर पाहिलं तर बहुसंख्य लोकांनी मास्क घातलेले नाहीयेत. ज्यांनी घातलेत ते गळ्यात अडकवलेले आहेत. लोक सर्व एकमेकांना खेटून खांद्याला खांदा लावून धक्काबुक्की करत सगळीकडे वावरत आहेत. ही जी गर्दी आहे ती गर्दी इतकी मोठ्या प्रमाणात आहे. आपण गणेशोत्सवाच्या वेळेला सांगितलं होतं की गणेशोत्सवात गर्दी करू नका, तरी सुद्धा विसर्जनाला आणि इतर कार्यक्रमांना लोकांनी गर्दी केली आणि त्याचं फळ आपण सप्टेंबर महिन्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली प्रमाणात आपण ती भोगली. आता गंमत अशी आहे की या गेल्या नोव्हेंबरच्या पहिल्या दिवसापासून जी काही खरेदीसाठी लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये. या सर्व गर्दीमध्ये असे बहुसंख्य लोक आहेत की जे ज्यांना कुठलेही लक्षण नसलेले, लक्षण विरहित पॉझिटिव्ह असलेले आणि टेस्ट न झालेले असंख्य लोक याच्यामध्ये आहेत. आणि यांच्यापासून तुमच्या बाजूला तुम्ही त्यांच्या बाजूला असाल तर तुम्ही 10 मिनिटापेक्षा जास्ती काळ राहिला तर तुम्हाला त्याची होणार, संसर्ग होणार आणि हे निश्चित. आणि त्याच्यामुळं परिस्थिती अशी आहे की 16 तारखेला दिवाळी संपेल, त्यानंतरच्या 15 दिवसामध्ये आपल्याला याचे परिणाम दिसायला लागतील. रुग्णसंख्या थोडीशी वाढली तर ठीक आहे. डॉक्टर भोंडवे, इथेच याच निमित्तानं आपल्याला थांबवू इच्छितो आणि हस्तक्षेप करून माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारतो की तसं पाहिलं तर ही सरमिसळ गेले एक साधारण आठवडाभर सुरू झालेली आहे. साधारण आठवड्याभरात फारशी रुग्णसंख्या वाढताना दिसली नाही. याचं काय कारण असेल? रुग्णसंख्या वाढण्याच्या साठी सुद्धा काही कालावधी जावा लागू शकतो का? नाही, बरोबर आहे. यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या काळामध्ये 18 सप्टेंबरला आपण पाहिलं तर 23-24 हजार साधारणतः रुग्णसंख्या होती महाराष्ट्रातली आणि त्यावेळेला आणि आता 1 नोव्हेंबरच्या आसपास ही 5,000पर्यंत येऊन ठेवली. हा नक्कीच खाली जाणारा काळ आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आपली साथ ही नियंत्रणात आलेली आहे. याच्यामध्ये जे काही याचं जे शास्त्र आहे त्याच्याप्रमाणे जे साथीच्या रोगांचे किंवा रुग्णसंख्येचे आलेख असतात ते सुरुवातीच्या काळाला वर जाऊन काही काळापुरते ते खाली येतात आणि नैसर्गिकरित्या जसं करेक्शन म्हणतात त्या पद्धतीने ते सपाटीकरण त्याचं होतं आणि त्यानंतर पुन्हा वर जातात. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही हे नाहीये की लोक मिक्स होत आहेत. पण 1 नोव्हेंबर पासून आज 11 नोव्हेंबर पर्यंत आपण पाहिलं तर रुग्णसंख्या 5,000च्या खाली गेलेली नाहीये, उलट ती 5 ते 6,000च्या दरम्यान खाली वर होती. याचा अर्थ नक्कीच की ती आता खाली जाणार नाहीये, वरच जाणार.
अगदी हा एक अत्यंत गंभीर इशारा तुमच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असेल अशी आपण अपेक्षा करूयात. दीपाली मोकाशी आहेत आपल्या सोबत, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी. दीपाली मोकाशी, या गर्दीला जबाबदार कोण, ग्राहक की प्रशासन? दीपाली मोकाशी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. माझा प्रश्न पोहोचलाय का दीपालीजी आपल्यापर्यंत? नाही, काहीतरी तांत्रिक अडचण आहे. ठीक आहे, आपण आता याच प्रश्नासह अरुण सावंत यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित करूया. सावंत साहेब बोला. याला जबाबदार असं काही म्हणता येणार नाही, सरकारला म्हणा, प्रशासनाला म्हणा किंवा लोकांना म्हणा. झालंय कसं, गेल्या मार्च पासून आजपर्यंतचा जो काही कालावधी आहे, कोरोना या आपल्या देशामध्ये आल्या, आता तेव्हापासून लोकांचा जो काही पेशन्स होता तो पेशन्स आता कुठेतरी ढळायला लागलेला दिसण्यात येतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने जे काही परिश्रम घेतले, जे काही अथक प्रयत्न केले कोरोनाच्या साथीवरती आळा घालण्याकरिता, त्याच्यामध्ये सरकार बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले असं तरी सध्या म्हणता येईल. कारण आज आपण पाहाल तर मुंबईचा जर विचार केला तर मुंबई महानगरपालिकेचे जे काही आयुक्त आहेत, चहल साहेब किंवा सुरेश काकानी जे ऍडिशनल आयुक्त आहेत, त्यांनी अतिशय सुंदररित्या इथे मुंबईमध्ये अनेक उपाययोजना राबवल्या. आपण जर पाहाल तर धारावीचा भाग घ्या, वरळीचा भाग घ्या किंवा मालवणीचा भाग घ्या, हे जे काही कंजेस्टेड एरिया जिथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे, या अशा अनेक ठिकाणी सरकारने आणि महानगरपालिकेने अतिशय उत्तमरित्या कारभार केला आणि म्हणूनच हा साथीचा रोग पसरण्यापासून त्याच्यावर आळा आला. पण सावंत साहेब, तुमचं सरकार हे काही फक्त मुंबईत पुरतं मर्यादित नाहीये, अख्ख्या महाराष्ट्रापुरतं आमचं सरकार आहे. बरोबर आहे. मग तुमचं अख्ख्या महाराष्ट्रात सरकार गर्दी थांबवू शकतंय का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कळकळीनं सांगतायत की अरे बाबांनो ऐका, घराबाहेर नका पडू. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून एकदा नाही, दोनदा नाही, जवळपास रोज सांगितलं जातंय जनतेला, पण लोक ऐकत नाहीयेत. सरकार आपलं काम अतिशय काटेकोरपणे करत आहेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी 8 तारखेला जनतेला आवाहन केलं की सण आहेत, साजरे करा, परंतु ते कमी प्रमाणात करा. फटाके वाजवू नका, धूर येणार आहे, त्याच्यामुळे पोल्युशन निर्मिती होणार आहे आणि परत या रोगाला किंवा जे आजारी आहेत, जे वयस्कर लोक आहेत, त्यांना त्रास होऊन पुन्हा ते नव्या आजाराचे बळी ठरतील. तसंच आता लोकांनी सुद्धा स्वतःची जबाबदारी पार पाडली पाहिजे. कदाचित लोकांमध्ये आता ही भावना आली की आमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे आम्ही आता खुशाल फिरू शकतो. परंतु जे लोक दररोज व्यायाम करतायत किंवा दररोज स्वच्छ हवेत फिरतायत, अशांसाठी ठीक आहे. ठीक आहे, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा अरुण सावंतजी आपण मांडला. या निमित्ताने जनतेच्या मनात काय आहे त्याचं एक प्रतिनिधित्व समोर येतं. डॉक्टर संतोष ढोले आपल्या सोबत आहेत, त्यांना आता या मुद्द्यावर बोलतं करायला हवं. कारण आरोग्यविषयक एखादी भूमिका जर चर्चेत आली असेल तर त्याचं तांत्रिक उत्तर शोधणं ही आपली गरजेची बाब आहे. डॉक्टर संतोष ढोले आपल्या सोबत नागपूरहून जोडले गेलेले आहेत. ढोलेजी, लोकांच्या मनामध्ये म्हणजे मानसिकतेत जर असा बदल झाला असेल की आपल्या अंगात अँटीजन बॉडी आली, अँटीजन बॉडी म्हणजे प्रतिपिंड मराठीमधला शब्द आहे त्याच्यासाठी, जर समजा प्रतिपिंडांची उत्पत्ती शरीरात झाली असेल तर जणू काही अमरत्वाचा पट्टा आपल्या गळ्यात आलेला आहे, या भावनेनं लोक वागू लागली असतील तर माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. डॉक्टर ढोलेजी, पहिला प्रश्न, एक, ही वस्तुस्थिती आहे का की लोकांच्या शरीरात प्रतिपिंड अर्थात अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत? आणि दुसरी गोष्ट, जर ही वस्तुस्थिती नसेल तर ही अवस्था, ही अफवा, हा भ्रम का जन्माला आला असेल? सर्वप्रथम मला हे कळू इच्छितो की कोरोनाच्या या महामारीमुळे लोकांमध्ये जो संयम सुटलेला आहे आणि लोकांना जो एक भ्रम झालेला आहे की आता मला हा कोरोना होऊ शकत नाही, कदाचित माझ्या शरीरामध्ये अँटीबॉडी फॉर्म झालेले, अँटीजन फॉर्म झालेले आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत लोकांचा हा भ्रम कदाचित त्यांच्या येणाऱ्या काळाला मोठी कोरोनाची लाट आणू शकतो किंवा कोरोनाची दुसरी जशी दिल्लीमध्ये आली तशी लाट येऊ शकतं. लोकांना वाटतं की आता कोरोना राहिलेला नाही आहे किंवा मला कोरोना होऊन गेलेला आहे आणि माझ्यामध्ये कोरोनाची प्रतिकार शक्ती आलेली आहे. कोरोना हे आम्ही जेव्हा वाचलं तेव्हा आमच्या पुस्तकात 4 ते 5 शब्द याच्या बाबतीत लिहिल्या गेलेले आहेत. आणि कोरोनाची एवढी मोठी महामारी जी चायनामधनं डिसेंबर 19 मध्ये सुरू झाली आणि आपल्या भारतामध्ये अजूनपर्यंत ती अस्तित्वात आहे,
जरीही रुग्णसंख्या रोडावत असती असं वाटत असेल आणि लोकांना वाटत असेल की आता कोरोना नावाचं हे एक थोतांड आहे, कोरोना असा कुठला आहेच नाही आणि आमच्यामध्ये कोरोनाची प्रतिकारशक्ती निर्माण झाली, तर ते सरासर चुकीचे आहे. कारण असेही पेशंट्स बघितले गेलेले आहेत की काही दिवसानंतर त्यांच्या शरीरातल्या ज्या कोशी आहेत त्या आढळलेल्या नाही आहेत. म्हणून माझं लोकांना नम्र निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे असा भ्रम ठेवू नये की माझ्यामध्ये कोरोनाची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे किंवा माझ्यामध्ये ऑलरेडी कोरोनाची प्रतिकारशक्ती आहे, अशा भ्रमात राहू नये. अगदी कारण डॉक्टर जी जी आपण लक्षणं आहेत, ज्या स्पष्टपणे हे सांगितलं की लोकांनी भ्रमात राहू नये, आपल्या अंगामध्ये प्रतिपिंड तयार झालेली आहेत, अशा प्रकारचा भ्रम बाळगू नका, आरोग्याची काळजी घ्या. दीपाली मोकाशी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. दीपालीजी, आता माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल असं मला वाटतं. मला आपल्याला एक या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे की दीपालीजी, हा लोकांच्या मनात भ्रम का तयार व्हावा याचं काही उत्तर तुमच्या निरीक्षणात आहे का? की आपल्या शरीरामध्ये आता प्रतिपिंड तयार झाली, तर ती का तयार झाली आहेत, अशा प्रकारचा भ्रम लोकांमध्ये पसरला असावा? हॅलो, अगदी बोला दीपालीजी, तुमचा आवाज येतोय. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा मला असं बोलायचं होतं की भ्रम वगैरे निर्माण झालेला नाहीये. लोकांमध्ये भीती आजही आहे. असं नाहीये की करोना गेलाय अशी भावना आहे. पण मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आज जी निर्माण झालेली आहे, गर्दी एकाच ठिकाणी बघायला मिळते, मार्केटमध्ये, बाहेर, रस्त्यावरती, त्याला कारण सर्वस्वी जबाबदार सरकार आहे असं मला वाटतं. कारण करोना लॉकडाऊनचा पिरियड संपल्यानंतर हळूहळू त्यांनी एक एक मार्केट उघडायला पाहिजे होतं, जेणेकरून ही गर्दी आपल्याला सणापर्यंत कमी करता आली असती असं मला वाटतंय. कारण दिवाळीचा सण हा वर्षातून एकदा सगळे आनंदाने साजरे करतात. त्यात गेले 6 महिने करोनाचं संकट एवढं होतं की त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे मानसिक उदासीनता आलेली आहे, बऱ्याच लोकांना जे आपले नातेवाईक गमावलेले आहेत, त्यामुळे एक प्रकारची नैराश्याची भावना लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा आलेला दिवाळीचा सण आहे आणि मला असं वाटतं की तो सर्वांनी साजरा केला पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात लोकांची नैराश्यता कमी होऊ शकते. आणि गर्दीचं कारण म्हणाल तर सरकारने त्या पद्धतीच्या काळजी घेतली असती, घ्यायला हवी होती. एक साईड चालू करून दुसरी साईड बंद ठेवू शकले असते, किंवा अगोदर जरा सुरुवातीला जर काही मार्केट्स लवकर उघडली असती. कारण याच्यामध्ये मोठे व्यापारी कमी आहेत. साधे बचत गटाच्या महिलांकडून फराळ बनवला जातो, कंदील, दिवे, जे मातीचे दिवे विकणारे आहेत, रांगोळ्या विकणारे आहेत, हे काही मोठे व्यापारी नाही आहेत. वर्षातून जेव्हा सण येतात तेव्हाच त्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे ते रस्त्यावर येणारच आणि रस्त्यावरच विकणार ते लोक. ही परिस्थिती दरवर्षीची आहे की यावर्षी पहिल्यांदाच आलेली परिस्थिती नाहीये असं मला वाटतंय. याची काळजी पहिल्यापासून घेऊ शकले असतं, पण ती सरकारने घेतलेली दिसत नाहीये. ठीक आहे, अरुण सावंत उत्तर देतील तुमच्या या दाव्याला. नाही, ज्याप्रमाणे दीपालीजींनी आता सांगितलं की हे सरकारचं अपयश आहे, गर्दी आहे, तर ते त्यांचं नेहमीच उत्तर असतंय. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रवक्त्याला हे बोलावंच लागतं की सरकारचं अपयश या गोष्टीत आहे म्हणून. त्याला मी काही उत्तर देत नाही. परंतु दीपालीजींना मी एवढंच सांगेन की आपण जे काही आता सांगितलं की सरकारने काही उपाय योजले पाहिजे होते. जसं एका साईडची दुकानं आज चालू ठेवली तर दुसऱ्या साईडची दुकानं बंद ठेवली पाहिजेत, ती परत असं आलटून पालटून, हे उपाय ऑलरेडी सरकारने करून मोकळे झालेले आहे. आणि त्याच्याने हे मागच्या टप्प्यामध्ये केले होते. जसजसे कोरोनाचे पुढचे टप्पे येत गेले तशी आपल्याला अर्थव्यवस्था सुद्धा मोकळी करायची, देशाची, आणखीन या महाराष्ट्राची सुद्धा. आणि हे सर्व आपलेच नेते रोजच्या रोज ओरडून आम्हाला सांगत आहेत. आम्ही प्रत्येक वेळेस जनतेच्या आरोग्याचा विचार केलाय आणि सगळे निर्णय जे काय ते स्टेप बाय स्टेप उचलत गेलेलो आहोत. जसं अरुणजी, याच्यात एक आणखीन मुद्दा येतो. त्या म्हणतायत की फेरीवाल्यांच्या माध्यमातून किंवा किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून दिवाळीच्या आधी स्वाभाविकरित्या त्यांची उत्पादनं विक्रीसाठी रस्त्यावर आणली जातील, त्यात नियोजन अपेक्षित होतं. आणि थोड्या वेळाने डॉक्टर भोंडवेंनाही यावर बोलतं करूया की संसर्गाचा सगळ्यात वेगवान प्रवास आत्ताच्या घडीला फेरीवाल्यांपासून लोकांपर्यंत होतोय. आधी अरुण सावंत आपण बोलाल, ही जी फेरीवाल्यांच्यामुळे होणारी गर्दी आहे असं मुळीच नाहीये. पहा, या मार्केटमध्ये आम्ही सुद्धा फिरतो. मी तुम्हाला उदाहरण देतो. ज्याप्रमाणे फेरीवाल्यांकडे गर्दी होते त्याच्यापेक्षाही दुप्पट मोठमोठे सोन्या चांदीची जी दुकान तिथे आपण पहा, तिथे सुशिक्षित माणसं जातात, अडाणी माणसं जात नाही, श्रीमंत माणसं जातात आणि भरगच्च गर्दी तिकडे होते. तिथे त्या माणसांचं काय सांगा. तर ही गर्दी जी आहे या सणासुदीला लोकांनी
अनेक महिने जे काही घरामध्ये दाबून स्वतःला घेतलं होतं, आता त्यांना कुठेतरी वाटतंय की सरकारने अनेक गोष्टींच्या उपाययोजना केलेल्या आहेत, त्यामुळे ही भीती सुद्धा कमी झालेली पण त्यांच्या अरुण मनातून सावंतजी, आणि म्हणून ते पण बिनधास्त अरुण बाहेर सावंतजी, पडत आहे. तुमच्या सरकारच्याकडून, आपल्या मुख्यमंत्र्यांच्याकडून जेव्हा वारंवार नियम पाळायचं आवाहन केलं जातं, ते का ऐकलं जात नाहीये? नाही, आता मी तेच म्हणाल ना, हे जनतेची जबाबदारी. पहा, सरकारच्या हातात जे जे काही आहे ते सरकार जरूर करते आणि करणार, परंतु जनतेचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. मी जर जनता म्हणून सरकारने मला सांगितल्यानंतर सुद्धा जर रस्त्यावर फिरायला लागलो तर ती माझी चूक आहे, त्याच्यात माझ्या आरोग्याचं मला नुकसान होणार आहे. तेव्हा जनतेला आपण सर्व आवाहन जे करत आहात ते योग्यच आहे, सरकार सुद्धा करते. भले सण असू देत, प्रत्येकाने ठराविक अंतर पार ठेवून ठराविक दुकानांमध्ये जाता येत ही काळजी घेतली पाहिजे आणि जनता ती घेत आहे. एकदा असं पटकन आम्हाला एक प्रतिक्रिया दीपाली मोकाशींकडून घेऊया. दीपाली मोकाशी, सरकारने केलेलं आवाहन जनता ऐकत का नाहीये? जनता ऐकत नाहीये असं नाहीये, जनता ऐकतेय. जनतेने सगळ्या गोष्टी, सगळ्याच नियमांचं पालन केलेलं आहे आतापर्यंत आणि अजूनही करत आहे. पण अचानक दिवाळीच्या तोंडावर ही सगळी दुकानं उघडल्यामुळे गेले 8-10 दिवसच आपण पाहतोय की ही दुकानं सर्वत्र उघडल्यात आणि टायमिंग्स पण त्यांनी जास्त वाढवून दिलेले आहेत. त्यामुळे ही गर्दी अचानक उसळलेली आणि हे काही नवीन नाहीये, हे दरवर्षीच होतं. आपण दरवर्षीच मार्केटमध्ये जातो तेव्हा अशी गर्दी असते. मग त्याच्यासाठी सरकारने त्याच्यावरती काय उपाययोजना केला, प्रशासनाने काय तिथे प्रतिबंध केलेत, तर दीपाली मोकाशी, त्यांचं उत्तर तयार आहे. अरुण सावंत थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की सरकार आवाहन करतंय, जनतेची जबाबदारी आहे. जबाबदारी मी म्हणत, आम्ही जबाबदारी करून देतच नाहीये, जबाबदारी आहेच. प्रत्येक जण प्रिकॉशन घेतच आहे. आता ह्याच उदाहरण बघा ना, की आता महापौरांनी असं म्हटलं गेलंय की ऑनलाईन भाऊबीज करावी. आता ऑनलाईन भाऊबीज करावी किती हास्यास्पद आहे. वर्षातले 2 दिवस, 365 दिवसातले 2 दिवस, एक रक्षाबंधन आणि एक भाऊबीज, हे दोनच दिवाळीचे असे सण आहेत की ज्याच्यामध्ये भाऊ बहीण एकमेकांकडे जातात येतात किंवा आपण त्याच्याकडे घेतो. आणि ते म्हणजे दोघेही प्रिकॉशन घेऊ शकतात. तिथे 2 लोक असतील ती प्रिकॉशन घेऊ शकतात. पण यांनी तिथे प्रतिबंध केला की तिथे तुम्ही ऑनलाईन करा. हे तर असं झालं की ताट वाढून ठेवायचं या घरात आणि समोरून तुम्ही ऑनलाईन जेवायचं, असं होत नाही. बऱ्याच गोष्टी, आपली हिंदू परंपरा आहे, आपले सण आपण साजरे करतो, एकमेकांना भेटतो, हीच आपली परंपरा आहे. याच्यावर उत्तर लागेल, कारण हा विषय बऱ्यापैकी भावनिक झालेला आहे. मुंबईच्या महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं ऑनलाईन ओवाळणी करा आणि ऑनलाईनच ओवाळणी द्या. लोकांना नाही पटलंय. हे लोकांना पटलं नाही, ही गोष्ट खरी आहे, कारण एवढी वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे, तर ती अचानक काही मोडता येणार नाही. तरी सुद्धा आवाहन तर सरकार करणारच. जेवढे जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही टाळायचा प्रयत्न कराल, गर्दीत जाण्याचं स्वतःला तुम्ही बंद कराल, तेव्हा तुमच्या स्वतःची आणि तुमच्या परिवाराची जीवितहानी होण्यापासून टाळली जाणार आहे, तुमचं जीवन सुरक्षित राहणार आहे. आणि याकरता सरकारने ते आवाहन केलंय, याच्यात गैर काहीच नाहीये. विचारूया दीपालीजी, ते म्हणतात तुमच्या जीविताची काळजी घेण्यासाठी हे आवाहन आहे, याच्यात इतर कुठला मुद्दा आणि इतर कुठल्या भावना आणू नका. इतर कुठल्या भावना किंवा इतर कुठला मुद्दा आणतच नाहीये, पण ही काळजी स्वतः घेऊनच तिथपर्यंत जाणार आहेत प्रत्येक जण. पण ह्याची काळजी जर सरकारने घेतली असती, ही गर्दी होण्यापासून जर का त्यांना परावृत्त करू शकले असते तर ते जास्त चांगलं झालं असतं असं मला वाटतंय. सचिन आडेकरांना पटकन एक प्रश्न विचारतो. सचिन आडेकर, आपण चर्चेमध्ये नागपूरहून सहभागी झालेला आहात. ऑनलाईन ओवाळणी, ऑनलाईन भाऊबीज ही संकल्पना कितपत लोकांच्या गळी उतरली आहे? लोक तयार आहेत का? अशा पद्धतीचे हिंदू सण साजरे होऊ शकत नाहीत. ऑनलाईन पद्धतीने करायचं म्हणजे ती भूमिका योग्य वाटली नाही म्हणून लोकांनी नाकारलेली असेल ती. कारण ऑनलाईन पद्धतीने भाऊबीज, एक तर वर्षातून एकदा भाऊ बहिणीकडे जात असतो, रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला दुसऱ्यांदा. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळानंतर पहिल्यांदा आलेल्या सणामध्ये कोणी ऑनलाईन जाणार नाही. प्रत्यक्ष बहिणीला, नातेवाईकांना भेटण्यासाठी 100% प्रयत्न करणार, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये नातेवाईकांची गाठभेट झालेली नाहीये. त्यामुळे ते बघणार की शक्यतो नातेवाईक आपल्याला एकमेकांना कसे भेटतील. त्यामुळे सण हा कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन होऊ शकत नाही साजरा. आताच्या घडीला तुम्ही स्वतः काय प्लॅनिंग करताय? जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ऑनलाईन भाऊबीज नाही करू शकत आणि रस्त्यावरची गर्दी आपल्याला टाळायची आहे, तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही जर समजा ऑनलाईनच्या ऐवजी प्रत्यक्ष बहिणीच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी करायचा प्लॅन करत असाल, तसं नियोजन असेल, तर किमान मास्क घालणे, त्या घरात गेल्याच्या नंतर, बहिणीच्या घरात गेल्यानंतर सुद्धा मास्क घालूनच वावरणे, सॅनिटाईज हात करत राहणे, सुरक्षित अंतर राखणे, या सगळ्या गोष्टी करणार आहात?
100% मी माझी एक नागरिक म्हणून मी माझी काळजी घ्यायलाच पाहिजे आणि मी ती घेणार आहे. मुळातच मी भाऊबीजेला बहिणीकडे जाईल त्यावेळेस मी माझे सगळं काळजी तर घेईलच, पण मी गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये बहिणीकडे जायचं टाळलं, नातेवाईकांकडे जायचं टाळलं, कारण आपण सुद्धा जबाबदार नागरिक म्हणून सरकारने विनंती केली असली तरी आपली सुद्धा काही जबाबदारी आहे म्हणून आम्ही सुद्धा त्या गोष्टी पाळतोय. आणि ऑनलाईनचं तर मी पूर्णपणे विरोध करतो, पण 100% बहिणीकडे जाताना काळजी घेऊनच जाईल. बहिणीकडे जाईनच, काळजी घेऊनच जाईन, ऑनलाईन काही करणार नाही, कारण हा ऑनलाईनचा मुद्दा लोकांच्या भावनेशी निगडीत आहे. डॉक्टर भोंडवेंना माझा एक प्रश्न आहे पटकन. डॉक्टर भोंडवेजी, विषय थोडासा गेल्या 6 ते 7 महिन्यातल्या नैराश्यावर मात करण्याचा पण आहे. लोकांना आपापल्या प्रियजनांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांची ख्याली खुशाली विचारायची आहे. ती सगळी ख्याली खुशाली ऑनलाईन वर मनपूर्वक होईल असं वाटत नाही. उराउरी भेटणं जरी शक्य नसलं तरी निदान डोळ्यांनी एकमेकांना पाहणं, एकमेकांची ख्याली खुशाली घेणं, याच्यासाठी लोक सणात एकमेकांना भेटतात. यावेळेला सचिन आडेकर काय बोलले आपण ऐकलं. ते म्हणाले की आम्ही काळजी घेऊ पण आम्ही घराबाहेर पडू. तुम्ही काय सांगाल अशा लोकांना? प्रसादजी, एक लक्षात घ्या की आपण भाऊ बहिणीकडे जातो किंवा बहीण भावाकडे येते, फक्त घरात प्रवेश करणं असं नाहीये. सगळ्यांचे भाऊ बहीण हे काही शेजारी राहत नाही, अनेक उपनगरामध्ये किंवा दुसऱ्या गावांमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये राहतात. ज्या वेळेला हा भाऊ किंवा बहीण प्रवास करून गावाकडे जाते, बहीण जाते, त्यावेळेला त्या प्रवासामध्ये तिला होणारा धोका हाही लक्षात घ्या. त्या प्रवासामध्ये तिला कधी जाऊन तिला जेव्हा ती प्रवासामध्ये येऊन भावाकडे जाईल त्यावेळेला तिला होणारा धोका हाही लक्षात घ्या. प्रत्येक दुसरा मुद्दा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सण हे असते, या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील, काळानुसार बदलाव्या लागतील. आणि हिंदू धर्मासाठी किंवा आपल्याला हा सर्व पद्धतीने हा बदलत जातो. या वर्षी आपल्या भावाच्या किंवा बहिणीच्या पुढील आयुष्यासाठी आपण प्रत्यक्ष प्रवास करून न जाणं हे त्या भावाला आणि बहिणीला आवश्यक आहे. अगदी. डॉक्टर साहेब, एकच महत्वाचा मुद्दा मांडतो. तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही, कदाचित काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम असावा, तो आपण दुरुस्त करूच. मला त्या तुम्ही सांगितलेल्या मुद्द्याच्या आधारे सचिनजींना प्रश्न विचारायचा आहे. सचिनजी, डॉक्टर काय सांगतात ऐकलं असेल तुम्ही. रस्त्यावरच्या गर्दीत जाऊ नका, बहिणीच्या प्रति तुम्हाला प्रेम व्यक्त करायचंय तर 1 वर्ष किमान सहन करा आणि एका वर्षी म्हणजे याच वर्षी दिवाळी ऑनलाईन साजरी करा किंवा फोनवरून तिला शुभेच्छा द्या. काय कराल सचिनजी? सल्ला काही चुकीचा नाहीये, परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 6-8 महिन्याच्या काळानंतर आपण बहिणीकडे जायचा योग येतोय, तर 100% डॉक्टरांचं म्हणणं चुकीचं नाही. पण आम्ही सुद्धा स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन प्रवासात पण काळजी घेऊ आणि बहिणीकडे जाऊन पण काळजी घेऊ. पण बहिणीकडे जाण्याचं टाळणं हे काही हिंदू लोकांना जमेल असं मला वाटत नाही. अगदी. या निमित्तानं चर्चेत एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की लोक तर काही यावेळेला घरात बसायच्या मानसिकतेत दिसत नाहीत, त्यामुळे गर्दीची चिंता ही अधिकाधिक प्रशासनाच्या कपाळावरच्या आठ्या तर वाढवणारच आहे, पण ती खरं तर वैद्यकीय सेवकांच्यासाठी सुद्धा नवं आव्हान भविष्यात उभं करणार आहे. काय असतील ही आव्हानं, त्याची चर्चा, त्याच्यावरच्या उपाययोजनांच्या बाबतीतही चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय डॉक्टर संतोष ढोले यांच्याकडे. संतोष ढोले आपल्या सोबत नागपूरहून जोडले गेलेले आहेत. आरोग्य विश्लेषक या नात्यानं मला आपल्याकडून भविष्यातल्या काळजीच्या संदर्भातल्या काही मुद्द्यांना ऐकायला आवडेल. ज्या पद्धतीनं लोक काही ऐकायला तयार नाहीत, भाऊबीज बहिणीकडे जाऊनच साजरी करणार अशा मानसिकतेत बहुतेक लोक दिसत आहेत. काय होऊ शकतं भविष्यात? कारण थंडी वाढत चाललेली आहे, थंडीमुळे अर्थातच हवेची घनता वाढत चाललेली आहे. रोग प्रसाराच्या साठी, साथ संसर्गाच्या साठी ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत
त्याच्यासाठी हे अत्यंत चांगलं वातावरण आहे, हे लोकांसाठी अत्यंत घातक वातावरण आहे. ढोलेजी बोला. मी दीपालीजी सावंतजी यांची चर्चा ऐकली, सचिन साहेबांची पण चर्चा ऐकली. मला असं वाटतं की दिवाळी नक्कीच हे हर्षोल्लासाचे, आनंदाचे व प्रकाशमय एक सण आहे आणि हा सण आनंदानेच घालवला पाहिजे. वर्षानुवर्ष आपण दिवाळी साजरी करत आलो आहे, पण यावेळची जी दिवाळी आहे ती करोनाच्या काळोखाखाली असलेली दिवाळी आहे. अशी दिवाळी भविष्यात कधी आपल्याला बघायला मिळू नये किंवा अशी दिवाळी पुन्हा येऊ नये. दिवाळी दरवर्षी येईल, पण करोना हा आयुष्यात कदाचित एकच वेळा पाहायला मिळतो. अगदी. जर समजा डॉक्टर ढोलेजी एका गोष्टीचा खुलासा आणखीन करा. समजा या वेळेला लोकांनी ऐकलं नाही, लोक गर्दीत मिसळत राहिली आणि वारंवार या गर्दीच्या संपर्कातून त्यांच्या आरोग्यावर काही प्रतिकूल परिणाम झाले, तर त्याचे परिणाम दिसायला कधीपासून लागतील? 16 तारखेपर्यंत दिवाळी आहे, त्याच्यानंतर साधारण एक आपण 5 ते 7 दिवस मोजूया आणि मग 22-25 तारखेपासून रुग्णसंख्या वाढायला लागू शकते. कदाचित, कारण कुठलाही रुग्ण एका दुसऱ्या संक्रमित रुग्णाच्या संपर्कात येतो तर त्याला लक्षणं त्याच्या शरीरात निर्माण व्हायला किंवा दिसायला एक 5 ते 6 दिवसाचा कालावधी लागतो. ही लक्षणं सूक्ष्म स्वरूपाची असू शकतात, काही लोकांना ही लक्षणं दिसू शकतात, काही लोकांना दिसू शकत नाही. अशा परिस्थितीत ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, जे वयोवृद्ध आहे, अशा लोकांना या गर्दीमुळे संक्रमण वाढण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. म्हणूनच गर्दीच्या ठिकाणी जाणे अवॉइड करणे. डॉक्टर भोंडवेंसाठी माझा पुढचा प्रश्न असेल. डॉक्टर भोंडवेजी, लोकांची मानसिकता आपण ऐकली, डॉक्टर ढोलेंच्याकडून जी काळजी व्यक्त झाली ती पण आपण ऐकली. मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय, जे मगाशी आपण चर्चेत आणलं होतं त्याचा संदर्भ आता घेण्याची गरज आहे. तुम्ही असं म्हणता आहात की रुग्णसंख्या तूर्त कमी आहे, ती नजीकच्या भविष्यात वाढू शकते, पण मग सरमिसळ जर आधीपासून सुरू झाली आहे तर त्याचे परिणाम यायला इतका कालावधी का लागावा? त्याचे परिणाम यायला आणखी किती दिवस वाट पाहण्याची गरज आहे? आणि मुळात होतंय कसं, हा एक निरीक्षणाचा भाग म्हणून सांगतो. रुग्णसंख्या कमी होण्याच्या बातम्या जेवढ्या जास्त यायला लागतात, लोक तेवढ्या जास्त संख्येने घराबाहेर पडायला लागतात. अगदी बरोबर आहे की महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने जे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप जास्ती आहे, मृत्यूदर आता 1% राहिला आहे, हे लोकांमधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी ज्या बातम्या प्रसिद्ध करत राहिल्या, ही चांगली गोष्ट होती, पण त्यामुळे लोकांमधला बुद्धील आत्मविश्वास वाढला. आता यामध्ये असं आहे की ज्या वेळेला लोक बाहेर पडतात आणि एकमेकांमध्ये मिक्स होतात, त्यावेळेला जे बाधित आहेत त्यांच्यापासून इतरांना होतं. एक लक्षात घ्या की आता जी रुग्णसंख्या कमी झाली आहे, यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की जे पूर्वीचे हॉटस्पॉट झोन होते, कंटेनमेंट झोन होते, या भागात जवळजवळ 80% लोकांना इम्युनिटी आली आहे असं सिरो सर्व्हे मध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळं त्या भागातली रुग्णसंख्या नवीन येत आहे. पण त्याच वेळेला हे जे एविड भाग आहेत, मोठ्या वस्त्या आहेत, बंगले आहेत, सोसायटीज आहेत, अशा भागांमध्ये रुग्णसंख्या त्यावेळेला कमी होती, परंतु आता जी रुग्णसंख्या आहे ती तिथून येत आहे. आता ही जी सरमिसळ झाली तर आताच्या काळामध्ये ही संख्या कमी आहे की या वस्त्यांसाठी जी उच्चभ्रू वस्ती असेल किंवा इतर ज्या वस्ती आहेत, अशा ठिकाणच्या लोकांमध्ये रुग्णाचा आजाराचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि त्याच्यामुळे इथून पुढे आकडे वाढण्याची शक्यता. अच्छा, तुम्ही सांगता आहात इथून पुढे आकडे वाढण्याची शक्यता आहे. दीपाली मोकाशी, करायचं काय यामध्ये? मला असं वाटतंय, हॅलो, आवाज येतोय माझा? अगदी येतोय, आपण सलग बोलत राहा. माझा आवाज येतोय? हो, येतोय. कदाचित दीपाली मोकाशींना माझा आवाज पोहोचत नाहीये. अरुण सावंत, तुम्ही याचं उत्तर द्या. थोड्या वेळाने तांत्रिक दृष्ट्या त्या जोडल्या गेल्या की आपण त्यांच्याकडे परत जाऊया. दीपाली मोकाशी यांना लवकरच आपण परत प्रश्न विचारू. अरुण सावंत बोलतील. अरुण सावंत, परिस्थितीत काय करायचं, सरकार काय करणार? कारण आता एक वाक्य जे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला आठवत असेल, ते असं सांगतात की महाराष्ट्रात जर समजा नवी कोरोनाची लाट आली तर ती सुनामी सारखी भयंकर असेल. अगदी बरं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री सुद्धा वेळोवेळी जनतेला सजग करत आहेत
की आपण कोणत्याही प्रकारच्या चुका करू नका. जी काही गाईडलाईन सरकार तुम्हाला वेळोवेळी देत आहे, महानगरपालिका देत आहे, त्याचं पालन करा. आणि समजा असं जर काही बरं वाईट झालंच, असं होऊ नये महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये पुन्हा दुसरी लाट अशी येऊ नये, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राचं सरकार, महानगरपालिका हे दोघेही अतिशय दक्षपणे जर असं काही घडलं तर त्याच्याकरता काय करता येईल याच्याकरता नेहमीच त्याच्यावरती अभ्यास चालू असतो आणि सरकार योग्य ती पावलं त्यावेळेस उचलेल. सावंतसाहेब, परत हाच मुद्दा येतो ना की तुमचं सरकार मुंबई पुरतं नाहीये. आणि दुसरा एक संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे, दुसरा मुंबईचा नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण उल्लेख करत असाल ना, तर मग एक आणखीन मी मुद्दा देतो आपल्या समोर, ठेवतो आणि त्याच्यावरही उत्तर घेतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात जर नवी कोरोनाची लाट आली तर ती सुनामीपेक्षा भयंकर असेल, आणि राज्याचे आरोग्यमंत्री म्हणतात छे छे काही लाडबीट येणार नाही, असं काही होऊच शकत नाही. दोघांचंही म्हणणं बरोबर आहे. दोघांचं म्हणणं कसं असू शकतं? मी सांगतो तर्काच्या आधारे कसं काय असू मी सांगतो तुम्हाला. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते जनतेला सावध करण्याचा आणि कुठेतरी थोडीशी भीती ही दाखवलीच पाहिजे. जोपर्यंत जनतेला भीती दाखवली जात नाही तोपर्यंत जनता सैरावैरा एखाद्याच्या कानामध्ये लहान मुलाच्या जसं वारा शेतून तो पळतो तशी पळायला लागतात. आणि आज त्यामुळेच ही प्रचंड जी गर्दी ती आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे थोडीशी भीती वाटावी म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की जर हे काही प्रकरण पसरलं तर एखाद्या सुनामी सारखी ही लाट येईल, तेव्हा आपण योग्य वेळी खबरदार व्हावे आणि आपण बाहेर फिरू नये. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हे म्हणतायत की मोठ्या प्रमाणात लाट येण्याचा प्रश्नच नाही, कारण सरकारने योग्य त्या उपाययोजना आखून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणूनच आजच्या घडीला जर आपण पाहाल तर या महाराष्ट्रामध्ये मृत्यू दर जो आहे तो घटलेला आहे. सावंत साहेब, आपला मृत्यू दर देशापेक्षा जास्त आहे. असो, मृत्यू दराची चर्चा स्वतंत्रपणे करता येईल. तुम्हाला असं सांगायचं आहे का की मुख्यमंत्री भीती दाखवतात आणि आरोग्यमंत्री भीती काढून टाकतायत? मला यावर एकदा दीपाली मोकाशींना विचारायचं आहे. दीपाली मोकाशी, हे काय चाललंय? हा समन्वयाचा अभाव लोकांपर्यंत पोहोचलाय आणि त्याच्यातूनच लोक ऐकत नाहीयेत, गर्दी करतायत रस्त्यांवर. माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? हो, येतोय. बोला दीपालीजी. येतोय ना. मला असं वाटतं आता जे हे बोलले की मुख्यमंत्री भीती घालतायत लोकांना किंवा त्यांना भीती दाखवल्याशिवाय त्यांना समजणार नाही, तर हे मला अतिशय बालिशपणाचं वाटतंय. कारण लोकांना माहिती आहे की घ्यायचं आहे. याच्यामध्ये बालिशपणा कुठला आला? आपणास मी एक सांगतो, जेव्हा 23 मार्च नंतर जेव्हा कोरोनाची लाट या देशामध्ये आली, या महाराष्ट्रामध्ये आली, तेव्हा सुरुवातीला लोक ऐकत नव्हते. रस्त्यावरती फिरायचे, लहान मुलं मोठी माणसं सुद्धा वॉकिंगला सुद्धा जायचे. परंतु जेव्हा पोलीस डिपार्टमेंटने आणि सरकारने कडक शासन त्यांना केलं तेव्हा आपोआप सगळेजण ऐकायला लागले. पण सावंत साहेब, त्या पोलिसांच्या कारवाईबद्दलही मंत्रिमंडळामध्ये मतभेद होते. एकदा दीपालीजींचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. दीपाली मोकाशींचं एकदा म्हणणं पूर्ण होऊ द्या, मग त्याच्यावर प्रतिक्रिया देऊया. मला चुकीचा वाटतोय तुम्ही जे बोलताय ते. आणि घरामध्ये बसून भीती घालणं खूप सोपं असतं. रस्त्यावर उतरून काय परिस्थिती आहे हे पण पाहिलं पाहिजे थोडं, असं पण मला वाटतंय की प्रत्यक्षात मार्केटमध्ये बघा, मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे ते बघा, लोक कशा पद्धतीने सगळे नियम तोडतायत ते बघा. त्याच्यामध्ये प्रशासनाला तुम्ही हे करा. प्रशासन पण तुमच्याकडे, आरोग्यमंत्री तुमचे आहेत, मुख्यमंत्री तुमचे आहेत, तर तुम्ही योग्य कारवाई करून ह्याच्यावरती नियंत्रण आणू शकता असं मला वाटतंय. ठीक आहे, एकदा पटकन सचिन आडेकर, ग्राहक प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत एक सर्वसामान्य नागरिकांचा आवाज या निमित्तानं सचिन आडेकरांना प्रश्न विचारायचा आहे. सचिनजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भीती घालतायत, लोकांना सतर्क करतायत आणि आरोग्यमंत्री म्हणतात की छे छे अशी काही लाट येतच नाही. काय करायचं सामान्य माणसानं? प्रतिनिधी ग्राहकांचे यापेक्षा एक सामान्य नागरिकांचा आवाज म्हणून या प्रश्नाचं उत्तर द्या. निश्चित मुख्यमंत्री काळजी म्हणून सांगत असतील, पण आरोग्य प्रमुखांनी देखील ज्या पद्धतीने सांगितलं किंवा त्यांनी घाबरायचं कारण नाही, तर नागरिक संभ्रमावस्थेत आहेत 100% की नक्की करोना आहे का नाही, करोनाची भयावह किती आहे याच्याबद्दल नागरिक साशंक आहेतच. पण आता सणाच्या तोंडावर नागरिक ह्या सगळ्या गोष्टी विसरून कधी एकदा इतक्या वर्षाचं जे 6 महिन्याचं जे लॉकडाऊन होतं त्या लॉकडाऊनला कंटाळून लोक बाहेर पडलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की सरकारच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतंय, पण दोघांच्या सांगण्यामध्ये तफावत आहे. त्याच्यामुळं नागरिक संभ्रमावस्थेत 100% आहेत. नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. आता सावंत साहेब, याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल. एक तुमचा प्रमुख एक भूमिका घेतो, मंत्री दुसरी भूमिका घेतो. पहा, भूमिकांच्या बाबतीत जर आपण म्हणाल तर वेळानुसार भूमिका ह्या बदलत असतात.
जर तुम्हाला आरोग्य मंत्र्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की घाबरण्याचं कारण नाही, सुनामी वगैरे अशी काही येणार नाही आणि जर आली तरी सरकार त्याच्याकरता दक्ष आहे, तर त्यांची ती त्यावेळेची भूमिका होती. दुसरी भूमिका झाली मुख्यमंत्र्यांची. मुख्यमंत्र्यांनी जर या संपूर्ण राज्याचा प्रमुख म्हणजे कुटुंबाचा प्रमुखच असतो तो, या नात्याने जर भीती घातली आपल्या पाल्यांना, तर त्यात गैरच तुम्हाला काय वाटतं? शेवटी दोघांची परिणाम हे चांगलेच होणार आहेत. मला गैर वाटण्याचं काहीच नाही, उलट मी कौतुक करतोय त्यांचं. दोघांची मी परिणाम हे चांगलेच होणार आहेत. बरोबर आहे ना, मी प्रस्तावनेपासून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतोय की त्यांना कळकळ आहे, त्यांना जनतेच्या तब्येतीची काळजी आहे, बरोबर. म्हणून ते सांगतायत. माझा आक्षेप काय आहे, एकवाक्यता नाहीये सरकारमध्ये. आता मला या निमित्तानं आपल्याला म्हणजे थोडं चर्चेला पुढे नेऊया. डॉक्टर भोंडवेंना एक प्रश्न आहे. डॉक्टर भोंडवेजी, आरोग्यविषयक प्रकरणांमध्ये असमन्वय आणि त्यात सुद्धा भूमिकांमधला आणि वक्तव्यांमधला असमन्वय हा किती घातक असू शकतो? मी एक तुम्हाला सांगेन, या दोन्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आरोग्यमंत्री या दोघांच्या विधानांमध्ये तुम्ही फरक जर म्हणलात तर एक लक्षात घ्या, या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुख्यमंत्री म्हणतायत की मोठ्या प्रमाणात लाट येईल आणि सुनामी येईल, ही एक शक्यता आहे, ही थेरॉटिकल शक्यता आहे एक. परंतु ही शक्यता लक्षात घेऊन माननीय आरोग्यमंत्र्यांनी आणि सर्व आरोग्य खात्यांनी राज्यभरामध्ये जी आरोग्य व्यवस्थेची काळजी घेतलेली आहे आणि जी तयारी केलेली आहे, त्या तयारीला उद्देशून आरोग्यमंत्री असं म्हणतात की आपल्याकडे दुसरी लाट येणार नाही आणि आधी तरी आपण त्याची पूर्ण काळजी घेऊ. आता या पद्धतीचे जर हे असेल, जर धोरणात्मक जर फरक असेल तर मात्र निश्चितच प्रॉब्लेम येऊ शकतो. जर या पद्धतीने जर असे येणार नाही, तयारीने करता जर आरोग्यमंत्री असं म्हणाले असते, तर मात्र मग आपण गाफील पडून ही जी दुसरी लाट येईल ती आधीपेक्षा जास्ती मोठी असेल. आपल्याला मागच्या लाटेमध्ये हॉस्पिटल्स मिळत नव्हती, डॉक्टर्स मिळत नव्हते, अँब्युलन्सेस मिळत नव्हते, ऑक्सिजन कमी पडत होता, लोक रस्त्यावर होते. अशा पद्धतीची वेळ याही पेक्षा जास्ती वेळ पुढच्या वेळेला येऊ शकेल. डॉक्टर, आपण एक अत्यंत महत्वाची धोक्याची सूचना जनतेपर्यंत आणलीत की यापुढे जे काही होईल हे आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असेल. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. आयएमएचे अध्यक्ष या नात्यानं, महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष या नात्यानं सांगा, आरोग्य सेवकांसमोरची आव्हानं काय आहेत? आपण जनतेच्या आव्हानांची इतका वेळ चर्चा करतोच आहोत, पण ही जनता आजारी पडली तर ज्यांच्याकडे मदत मागायला जाणार आहे ते मदत देणारे हात तरी बळकट आहेत का? बरोबर आहे. आज परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये एकूणच डॉक्टरांची संख्या खूप कमी आहे. सरकारी क्षेत्रामध्ये जे काही डॉक्टरांची भरती आहे त्यामध्ये मोठा अनुशेष होता. त्यामुळे ज्यावेळेला सुरुवातीला अगदी एप्रिलमध्येच सरकारी इस्पितळं सगळी पूर्ण भरून गेली आणि मे पासून मग खासगी इस्पितळांची किंवा खासगी डॉक्टरांची ही भरती सरकारला करावी लागली. आज परिस्थिती अशी आहे की आरोग्याची परिस्थिती आपण म्हणलात तर सरकारने खूप प्रयत्न करून जम्बो हॉस्पिटल ते केल्यात, अनेक खाटा वाढवल्यात, तात्पुरत्या स्वरूपाच्या अनेक ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलेली आहेत. पण त्यातली बरीचशी कोविड सेंटर बंद पण होत आहेत ना डॉक्टर. आपण कदाचित यावरही लक्ष द्यावं, त्यावरही प्रकाश टाकावा, कारण बंद झालेली कोविड सेंटर लगेच सुरू होणार नाहीत. खासगी हॉस्पिटल्समध्ये जी 80% जागा त्यांनी सरकारने हे घेतल्या होत्या त्या अजूनही बंद केलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे यापुढे जर अशी साथ वेगाने वाढली तर ही कोविड सेंटरही पुन्हा सुरू होऊ शकतील आणि खासगी इस्पितळांमधल्या जागा ह्या लोकांसाठी अजूनही आहेतच. ठीक आहे. तर यामध्ये ठीक आहे, डॉक्टरांना नक्की याचा त्रास आहे. गेले 7-8 महिने म्हणजे हे जे परिश्रम डॉक्टर्स करतायत, न थकता न सुट्टी घेता, ते पुढेही चालू राहतील. अगदी. त्या दृष्टीने डॉक्टर साहेब, या निमित्ताने एक निरीक्षण नोंदवतो. कोरोना काळात ज्या पद्धतीनं जनतेला वेदना झाल्या त्याचा एक अत्यंत सूचक परिणाम हा आपल्याला रस्त्यावर फिरताना जाणवतो की अनेक घरावर यंदा आकाशकंदील नाहीयेत, अनेक घरांवर विजेची रोषणाई नाहीये. पण मला इथे खेदानं एक गोष्ट नमूद करावी लागते, ती म्हणजे बऱ्याचशा हॉस्पिटलवर मात्र यंदा बऱ्यापैकी दिवे लागलेले आहेत, तिथे रोषणाई झालेली आहे. अर्थात त्यामुळे काय संकेत समाजात जातात हा नंतरचा मुद्दा. डॉक्टर संतोष ढोले यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा आहे. डॉक्टर ढोलेजी, नागपुरात आणि खास करून विदर्भातली परिस्थिती काय आहे? तिथली आरोग्य व्यवस्था तयार आहे का की जर समजा तिसरी लाट आली तर आपल्याला त्या तिसऱ्या लाटेचा सामना करायचा आहे? या चर्चेला आपल्याला दोन भागात घ्यावं लागेल, येऊन गेलेली लाट आणि येणारी लाट.
येऊन गेलेल्या लाटेमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आपल्याला पेशंटला खाट मिळत नव्हती हॉस्पिटलमध्ये. सरकारी हॉस्पिटलांमधले सगळे बेड बुक झालेले होते, तिथे खाटा शिल्लक नव्हत्या. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काही हॉस्पिटल्सला कोविडची परवानगी देण्यात आली होती, कालांतराने बऱ्याच हॉस्पिटलला देण्यात आली आणि त्याच्यामुळे थोडी परिस्थिती कंट्रोलमध्ये आली. आता ही रोजची रुग्णसंख्या रोडावते आहे, ही सुखावह भाग आहे. पण ज्या पद्धतीने आता लोकांची गर्दी तुडुंब होते आहे आणि लोक रस्त्यावर येऊन आपल्या भावनांना आवर न ठेवता कदाचित खरेदी विक्री करतात आहे की ज्याच्यामुळे हा संसर्गजन्य रोग फोफावण्याची किंवा मोठ्या स्वरूपात येण्याची जर परिस्थिती निर्माण झाली तर कदाचित उपलब्ध असलेल्या खाटा कमी पडण्याची शक्यता असू शकते. अगदी तुम्ही असं सांगता आहात की उपलब्ध असलेल्या खाटा कमी पडू शकतात. पटकन एक मुद्दा उपस्थित राहतो. अरुण सावंत यांच्यासाठी, सावंत साहेब, दिवाळी यंदाची कोणाचीच वाईट जाऊ नये, प्रत्येकाला त्यातून आनंद मिळावा, आरोग्याचं समाधानही त्यांच्या गाठीशी असावं आणि नजीकच्या भविष्यात सुद्धा कुठल्याही आरोग्यविषयक आव्हानांना कोणालाच सामना करावा लागू नये, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. सरकार सुद्धा 100% त्यासाठी झटत आहे. तुम्हाला असं वाटतं की जर समजा तिसरी लाट आली तर आपण त्यातूनही तरुण जाऊ? अगदी 100% आम्हाला तसं वाटतं. सरकार म्हणून किंवा सरकारचा, माझ्या काँग्रेस पार्टीचा एक प्रतिनिधी म्हणून मी जनतेला हे सांगेन, जर असं का दुर्दैवाने हा क्षण आलाच तर सरकार त्याच्याकरता सक्षम आहे. ती परिस्थिती पेलवण्याकरता सुद्धा आज मगाशी बोलता बोलता आपण ओघवता उल्लेख केला की कोविड सेंटर्स सध्या बंद पडत चालली. तर कोविड सेंटर्स जी बंद पडत चालली आहेत ती चांगली गोष्ट आहे. ती कशामुळे झाली आहे मी तुम्हाला सांगतो. तर कोविडच्या रुग्णांची संख्या कमी झाली, काही कोविड सेंटरमध्ये रुग्णच मिळत नाहीयेत आणि त्यामुळे सेंटर सरकारला बंद पडण्यासाठी भाग पडली. आणि समजा भविष्यामध्ये जर का अशी परिस्थिती उद्भवली, समजा की या गर्दीमुळे, या गर्दीचा परिणाम होऊन जर रोग्यांची संख्या वाढली तर सरकार योग्य तो त्याच्यावरती उपाय करण्याकरता तयार आहे. तरी सुद्धा जनतेला मी हे आवाहन करेन की कृपया आपण जी काही खरेदी करण्याकरता बाहेर पडत आहात ती आपल्या लहान मुलांची आणि आपल्या ज्येष्ठांची काळजी घ्या आणि सुरक्षेचे सर्व उपाय आपण योजून मगच बाहेर पडा. मी अजून एक सांगेन बहिणींना सुद्धा की आपल्या भावांना आपण विनंती करा की कृपया यावेळेस आपण आपला जीव धोक्यात घालून माझ्यापर्यंत येऊ नका. आपण दोघेही समाज माध्यमांचा उपयोग करून तिथेच आपली जी काही दिवाळी आणि भाऊबीज आहे ती साजरी करूया आणि पुढच्या वर्षी जोमाने आपण ही दिवाळी साजरी करूया. ठीक आहे दीपालीजी, आपली प्रतिक्रिया एक महिला या नात्यानं आधी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या या नात्यानं सुद्धा. माझी एक अशी प्रतिक्रिया असेल की एक बहीण म्हणून किंवा एक गृहिणी म्हणून निश्चितच मला माझ्या भावाला भेटायला जावंसं वाटेल आणि त्यांनी पण माझ्याकडे यावंसं वाटेल. दिवाळी ही साजरी झाली पाहिजे आणि काळजीही घेतली पाहिजे. असं जी बोलले त्याप्रमाणे मला असं वाटतंय की काळजी आपण स्वतः सगळेजण घेतोच आहेत आणि घेतली पाहिजे आणि ती घेत असतानाच आपण दिवाळी साजरी करूयात. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आहेत आमच्याकडून, आमच्या पक्षाकडून. आणि मला जाता जाता एवढंच म्हणायचं आहे की करोनाची भीती घालून लोकांना घरात बसवण्यापेक्षा करोनापासून वाचण्यासाठी किंवा करोनापासून त्यांना लांब ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असं मला ठामपणे इथे म्हणायचं. अगदी कोरोनाची भीती घालू नका. डॉक्टर भोंडवे, यावर आपलं निरीक्षण लागेल. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. मला असं म्हणायचं आहे की आता जे काही परिस्थिती आहे त्यामध्ये दुसरी लाट येणार हे नक्की आहे. परंतु ती दुसरी लाट जरी आली तरी आज 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी जी डॉक्टरांची परिस्थिती होती किंवा वैद्यकीय उपचारांची परिस्थिती त्यापेक्षा आपण खूप चांगल्या परिस्थितीत आहोत. आज हॉस्पिटल जास्ती सक्षम आहेत, सरकारी हॉस्पिटल जास्ती सक्षम आहे. त्याच्यामुळे लाट जरी आली तरी वैद्यकीय दृष्ट्या आपण नक्कीच त्याला सामर्थ्याने तोंड देऊ. दुसरी गोष्ट अशी लोकांमध्ये आज त्यांनी प्रतिबंधक उपाय पाळले नाही आणि करोना म्हणजे काय, त्याच्याने काय त्रास होतो, काय काळजी घ्यावी हे प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरी लाट जरी आली तरी त्याची लोकांकडून, जनतेकडून आणि आरोग्य खात्याकडून समर्थपणे आपल्याला ती लाट परतून लावता येईल असं मला वाटतं. अगदी या निमित्तानं आपण सर्व चर्चेत आलात आणि जनतेला स्पष्टपणे याची काळजी घेण्याच्या संदर्भात पण त्याचबरोबर परिस्थितीच्या भविष्यातल्या आव्हानांची कल्पना सुद्धा दिली. त्याबद्दल आभार. आरोग्य विश्लेषकांच्या बरोबरच सर्व राजकीय प्रवक्ते आणि ग्राहक प्रतिनिधी या निमित्तानं सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद. ही दिवाळी अत्यंत आरोग्यमयी, आनंदाची आणि भविष्य उत्साहवर्धक करणारी जावो अशी प्रार्थना करत आजची लक्षवेधीची चर्चा आपण इथंच थांबवूया.
बातम्यांचा सिलसिला जय महाराष्ट्रावर अव्याहतपणे सुरू आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त जय महाराष्ट्र.